नमस्कार, मी उमेश घोंगडे. बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विधानसभेच्या आखाड्यात आपण आज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासंदर्भात बोलणार आहोत. काल हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघातल्या काँग्रेसमधल्या माघारी नट्ट्यावरनं महाराष्ट्रभर चर्चा झाली. काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष किंवा अंतर्गत स्पर्धा हे विधावे हे या निमित्तानं पुढे आले. सगळ्या महाराष्ट्रानं बघितले आणि महाराष्ट्राचे संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्याबद्दल आदर आहे ते शाहू महाराजांच्या घराण्याबद्दल काँग्रेसचे नेते काय बोलतात, कसं बोलतात, त्याची भाषा काय आहे हे पण महाराष्ट्रानं काल पाहिलं. घडलं असं की मधुरिमा राजे ज्या शाहू महाराजांच्या सुनबाई आहेत त्यांनी काँग्रेसच्या वतीनं अर्ज भरला होता. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत इतर अनेकांनी पण अर्ज भरले होते. त्याच्यामध्ये राजेश लाटकर होते, राजेश लाटकरांच्या मिसेस होत्या. काँग्रेसमध्ये दोन दोन लोक अर्ज भरतायत. अधिकृतपणे मधुरिमा राजेंचा अर्ज होता, तरी राजेश लाटकरांनी भरला, त्यांच्या मिसेसनी भरला. आणि म्हणून शाहू महाराजांचे जे थोरले शाहू महाराज आहेत, मालोजीराजे आहेत, यांनी मधुरिमा राजेंना अर्ज मागे घ्यायला लावला. त्याच्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत खूप वाद झाला. काँग्रेसचे कोल्हापूरचे जे नेते आहेत सतेज पाटील, बंटी पाटील यांनी शाहू महाराजांवरती अत्यंत वाईट शब्दात राग व्यक्त केला, जो काँग्रेसच्या नेत्यांना शोभेल. मात्र शाहू महाराजांसारख्या राजघराण्यातल्या शाहू महाराजांच्या वंशजांना, संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, अशा व्यक्तीबद्दल, अशा घराबद्दल, अशा राजकारण्यांनी बोलणं हे किती योग्य होतं हे आपण सगळ्या महाराष्ट्राने काल पाहिलेलं आहे. हा संपूर्ण एपिसोड झाला कसा, सतेज पाटलांनी भाषा काय वापरली आणि आता या मतदारसंघातली स्थिती काय आहे याच्यावरती आपण अविनाशजी थोरात यांच्याशी बोलणार आहोत. अविनाशजी, कालचा जो प्रसंग होता, सतेज पाटील ज्या पद्धतीनं बोलले ही पद्धत मुळात काँग्रेसला शोभेशी असेल, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे होते का? शाहू महाराजांच्या घराबद्दल, त्या घरातल्या व्यक्तींबद्दल असं बोलणं, त्यांचं जे बोलले ते योग्य होतं? काल हा प्रकार घडल्यानंतर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकाच शब्दात देतो की ह्या मतदारसंघाची निवडणूक फिरली आहे. गादीचा मान हा आता तिथला परवलीचा शब्द झालेला आहे आणि फक्त त्याचा परिणाम जो आहे तो केवळ कोल्हापूर उत्तरवर होणार नाही, तर कोल्हापूर दक्षिणवर होईल, करवीर होईल, साधारणतः पश्चिम महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक मतदारसंघांवर होणार आहे. काल सतेज पाटील असं म्हणाले की दम नव्हता तर लढायचं नव्हतं, कशाला उमेदवारी अर्ज भरला, मला हे तोंड कसे पाडलं. तर सतेज पाटील यांची ही जी सगळी नाराजी आहे तर ही काल तिथे उफाळून आली. शाहू महाराजांना ते थेट बोलले. पण ते काय झाले की सध्याच्या राजकारणात, म्हणजे राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सतेज पाटील यांचा आलेख खूप चढता होता. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला चांगले दिवस आणले, शाहू महाराज निवडून आले, त्याच्यामध्ये सतेज पाटील यांचे खूप मोठं योगदान होतं असं सगळे म्हणतात. सतेज पाटलांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद करायचं असंही चाललं होतं मध्ये, आणि त्यांचा असा काय राजकीय ग्राफ खूप वाढत होता. तर काँग्रेसच्या नेहमीच्या पद्धतीने तो त्यांचा राजकीय ग्राफ थोडासा कमी आणायचा. तर अशा पद्धतीने सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्याला सतेज पाटील जे काल बोलले तर त्याच्यामुळे त्याला ते जास्त मिळालं. म्हणजे आता सतेज पाटील चिडण्याचं कारण हे तर एक आहेच, परंतु काही दिवसापूर्वीच 2019च्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी अगदी स्वतः हट्टाने तिथले एक उद्योजक होते चंद्रकांत जाधव, तर त्यांना कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी दिली. ही उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी सगळी त्यांची यंत्रणा त्यासाठी राबवली, म्हणजे सगळ्या प्रकारची यंत्रणा राबवली आणि चंद्रकांत जाधव यांना निवडून आणलं. त्यानंतर चंद्रकांत जाधव यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर पोटनिवडणूक लागली. त्या पोटनिवडणुकीमध्ये चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. त्यासाठी भाजपने प्रचंड ताकद लावली होती. म्हणजे ही जागा खरं शिवसेनेची होती, पण भाजपने सत्यजित कदम नावाचे उमेदवार दिले आणि प्रचंड ताकद लावली. पण सतेज पाटील त्यालाही पुरून उरले. त्यांनी ती पोटनिवडणूक जिंकली. पण काय झालं की आता हे काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारणाचा तुम्ही जो उल्लेख केला, तो काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण कशा पद्धतीने चालतं, तर जयश्री जाधव यांना उमेदवारी मिळणार नव्हती, तर त्याच्यामुळे त्या शिंदे गटात गेल्या. आणि सतेज पाटलांना हा खूप मोठा धक्का होता की आपण ज्या कुटुंबाला इतकी मदत केली, ज्यांना आमदारकीला निवडून आणण्यासाठी आपण जीवाचं रान केलं, तर हा धक्का खूप मोठा होता. त्यानंतर दुसरा धक्का त्यांना असा होता की राजेश लाटकर यांना उमेदवारी त्यांनीच दिली. आणि त्याच्या मागचं कारण असं होतं की जी लोकसभेची निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये राजेश लाटकरांचा जो भाग आहे, सदर बाजार वगैरे सगळा भाग, इथून खूप चांगलं मताधिक्य त्यांनी दिलं होतं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे दोन धक्के आणि काल त्यात मधुरिमा राजे यांचा अर्ज भरायचा. आता सतेज पाटील हे राज्यातले मोठे नेते मानले जातात,
म्हणजे जर आता उद्या जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांचं नाव म्हणजे मोठ्या पदासाठी घेतलं जाऊ शकतं. आणि आता परिस्थिती अशी आहे की सतेज पाटलांच्या घरातल्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवारच नाही, म्हणजे काँग्रेस चिन्हच नाही, पंजाचं चिन्हच त्यांच्या मतदारसंघात नाही. म्हणजे एक मोठ्या नेत्याच्या मतदारसंघात चिन्ह नाही, तर त्याच्यामुळे ते खूपच संतप्त झाले होते. त्यानंतर त्यांनी आज भाषण केलं, गहीवरले, रडले. पण काय असतं की ते आपण म्हणतो ना, बूंद से गई वो हौद से आती नाही, म्हणजे बाण एकदा सुटला की सुटला. तर त्याच्यामुळे कोल्हापूरची जनता हे जी त्यांची वाक्य आहेत, त्यांची चारच वाक्य आहेत, म्हणजे ते फार काय बोलले असं नाही, पण 4 वाक्य आहेत. ती 4 वाक्य मला वाटतं ती निवडणुकीत पूर्ण लक्षात ठेवतील. ती 4 वाक्य संपूर्ण गादीचा अपमान करणारी ती वाक्य होती, ती भाषा होती, ती काँग्रेसच्या संस्कृतीला कदाचित शोभित असेल. मात्र आपण कोणाबद्दल बोलतोय? शाहू महाराजांच्या घराण्याबद्दल बोलतोय. त्यांच्या घराण्यात ती महिला उभी होती आणि तरी सुद्धा संजीव लाटकरांनी तिथं बंडखोरी केली होती आणि ते अर्ज मागे घेत नाहीत असं लक्षात आल्यानंतर मधुरी महाराजांना अर्ज शाहू महाराज असतील किंवा मालोजीराजे असतील यांनी मागे घ्यायला लावला. हे बरोबर आहे ना? मी बोलतो बरोबर आहे ना? बरोबर आहे. राजेश लाटकरांचा अर्ज मागे घ्यायला लावणं हे पण मग सतेज पाटलांचं काम होतं ना. आणि त्यांना मग कल्पना न देता, म्हणजे मला कल्पना न देता अर्ज मागे घेतला अशी त्यांची जी काही तक्रार आहे किंवा त्यांचा जो दावा आहे, तर मग ते राजेश लाटकरांचा अर्ज मागे घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवा होता. पण हे सगळं झालं निवडणुकीच्या राजकारणाचं. मग त्यांची जी भाषा आहे त्याच्यासाठी मी स्पेसिफिक विचारतो तुम्हाला. राजेश लाटकरांचा अर्ज मागे घेण्यासाठी खरं त्यांनी प्रयत्न केले, ते जाऊन बसले होते त्यांच्या घरी, पण राजेश लाटकर नॉट रिचेबल होते. पण मी काय म्हणतो की हा सगळा झाला मुद्दा, म्हणजे आता ते त्या कालच्या दिवसात. परंतु हे सगळं मोठा नेता आहे, तर मोठ्या नेत्यांनी अगोदर बसलं पाहिजे, तिथं खासदार आहे तुमचे, ते त्यांच्यासोबत बसलं पाहिजे आणि सगळी स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे. मुख्य म्हणजे काय झालं की राजेश लाटकर यांना उमेदवारी अगोदर तुम्ही जाहीर केली. उमेदवारी जाहीर केल्यानंतर एखाद्या माणसाची उमेदवारी नाकारणं हे म्हणजे त्याचा शेवटी आत्मसन्मान, कुठलाही कार्यकर्ता असतो आत्मसन्मान आहे, तर त्या आत्मसन्मानामुळे शेवटी राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही. म्हणजे आणि काँग्रेसवर अशी वेळ आहे. याचा अर्थ तुम्ही सांगता याच्यावर असा अर्थ होतो की सतेज पाटील हे जिल्ह्याचे नेते आहेत, ते शहराचे नेते आहेत काँग्रेसचे, त्यांनी सुरुवातीपासूनच हा सगळा प्रकार तो व्यवसाय हाताळायला दिसत नाही. खरं सांगायचं तर त्यांना जाहीर कोल्हापुरात चर्चा अशी आहे की सतेज पाटील स्वतःच या मतदारसंघातून इच्छुक होते, कारण त्यांचा जो मतदारसंघ आहे तर तिथे त्यांची पुतणी ऋतुराज पाटील ते असतात, ते गेल्या वेळेस आमदार होते आणि ते आता पण उभे आहेत. अमल माडिक यांच्या विरोधात त्यांची लढत आहे, पण सतेज पाटीलच या मतदारसंघातून इच्छुक होते. परंतु नंतर काय झालं कळलं नाही, ते म्हणाले की नाही कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ, आणि त्यांनी कार्यकर्ता म्हणून राजेश पाटीलला उमेदवारी दिली. आता त्यात पण पुन्हा राजेश पाटीलला उमेदवारी सतेज पाटलांनीच दिली. आणि मधुरी महाराज कसे आले मग? तर ते राजेश पाटलांना उमेदवारी सतेज पाटलांनीच दिली आणि सतेज पाटलांचेच खंदे समर्थक असलेले 27 नगरसेवक, तर त्यांनी अगदी तिथे काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला, हे केलं. म्हणजे काय हे राजकारण घडलं, म्हणजे ते आता काय नंतर सगळ्या गोष्टी बाहेर येतील, परंतु याचा अर्थ काहीतरी त्यात फिशी वाटते. आणि मग हे सतेज पाटलांचं आता म्हणणं असं आहे किंवा सतेज पाटलांचे कार्यकर्ते सांगतात की जेव्हा शाहू महाराजांनी सांगितलं की मधुरी महाराज यांना उमेदवारी पाहिजे, तर सतेज पाटलांनी त्यांचं दिल्लीतलं वजन वापरलं, त्या दिल्लीतल्या वजन वापरून त्यांनी उमेदवारी त्यांची आणली आणि मग त्याच्यामध्ये चिडले. पण त्याच्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये नक्की काय घडलं, म्हणजे राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली कशी, ते माघार का घेत नाहीत? आता आपल्याला अनेक माहिती आहेत की माघार घ्यायची नसेल तर त्या माणसाला कसं गायब करायचं, त्याला कसं नॉट रिचेबल ठेवायचं, सगळं माहिती आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे निवडणुकीच्या मध्ये खूप काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्यात कोल्हापूरच्या राजकारणावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे निश्चितपणे. पण आता हे सगळं रामायण महाभारत काल झालं, त्याच्यावर चर्चा झाली, सतेज पाटलांची भाषा खरोखरच कटकणारी होती. पण मग आता निवडणुकीत नेमकं होईल का? राजेश क्षीरसागर जे माहितीचे उमेदवार आहेत त्यांची एकूण ताकद आणि म्हणजे नेमकं निवडून कोण येऊ शकतं? आता राजेश क्षीरसागरांसाठी मी मगाशी म्हणलं गादीचा मान हा शब्द आता परवडीचा बनलेला आहे, तर राजेश क्षीरसागरांसाठी ही निवडणूक सोपी पण झालेली. जर आपण या मतदारसंघाचा, आता हे झाला सगळा, मग कालचा ड्रामा झाला तो सगळा झाला, पण आता या मतदारसंघांमध्ये शाहू महाराजांच्या घराण्याची ताकद आहे का? खूप मोठी ताकद आहे का? तर खरं अगदी म्हणजे प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं तर नाही. म्हणजे शाहू महाराजांबद्दल आदर आहे, परंतु 2009 साली त्यांचे पुत्र मालोजीराजे यांचा तिथून पराभव झाला होता आणि तो राजेश क्षीरसागर यांनीच केला होता. त्यामुळे त्यांचा एकदा पराभव झाला. संभाजीराजे शाहू महाराजांचे दुसरे पुत्र, तर ते लोकसभेमध्ये 2009 मध्येच पराभूत झाले होते आणि या मतदारसंघात त्यांना मताधिक्य मिळालं नव्हतं. राजेश क्षीरसागर 2009 आणि 2014 ह्या दोन्ही वेळेस निवडून आले. 2019 मध्ये सतेज पाटलांनी मुद्दामून की ते त्यावेळी शाहू महाराजांच्या घरातलं कोणी उभं राहावं वगैरे अशी चर्चा सुरू होती, परंतु सतेज पाटलांनी, चंद्रकांत जाधव हे उद्योजक होते आणि आपल्याला एक महाराष्ट्राच्या राजकारणातलं आपण अनेक पाहिलं, म्हणजे आपण आंबेगाव मतदारसंघात एकेकाळी शिवाजीराव आढळराव किंवा आता आपण हे कोरेगाव मतदारसंघात महेश शिंदे,
एखादा उद्योजक येतो, मग तो उद्योजक आला की अशी एकदम नवी प्रतिमा असते, हे कोरी पाटी असते, तर त्याच्यामुळे त्या उद्योजकाला खूप पाठिंबा मिळतो. तर तशा पद्धतीने झाले, चंद्रकांत जाधव निवडून आले. त्यानंतरची पोटनिवडणूक होती, त्या पोटनिवडणुकीमध्ये एक साहजिक आहे की कुठल्याही पोटनिवडणुकीत जेव्हा एखाद्या दिवंगत आमदाराच्या पत्नीला उमेदवारी दिली जाते, तर त्यांना एक सहानुभूतीची त्यांच्या बाजूने लाट असते. तर त्याच्यामुळे या मतदारसंघात कोल्हापूर उत्तरमध्ये सतेज पाटलांनी विजय मिळवला हे नक्की, परंतु तिथे शिवसेनेची ताकद मोठी आहे, राजे क्षीरसागर यांची स्वतःची ताकद मोठी आहे. आणि शाहू महाराजांचा आपण जरी इथं बाहेरून म्हणत असेल तरी कोल्हापूर उत्तरमध्ये शाहू महाराजांचं फार वर्चस्व आहे, याच्यातला भाग नाही. आता लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना 15,000चं मताधिक्य मिळालं, पण मग मी सांगितलं त्याप्रमाणेच हे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे समजा सतेज पाटील स्वतः असतील, राजेश लाटकर असतील, तर या कार्यकर्त्यांनी काम केलं होतं. शिवाय 2024ची निवडणुकीत एक नॅरेटिव्ह वेगळा होता. म्हणजे या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य सांगतो की ह्या मतदारसंघात साधारणतः 30 ते 35,000 मुस्लिम मतदान आहे. आणि हे मुस्लिम मतदान आपल्याला माहिती गेल्या वेळेस कशा पद्धतीने पेरलं होतं, काय झालं होतं. तर त्यामुळे आता सध्या तरी शिवसेना शिंदे गट म्हणजे राजेश क्षीरसागर यांना चांगला हे आहे. आणि राजेश क्षीरसागरचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राज्य नियोजन मंडळाचे ते कार्याध्यक्ष होते. त्या कार्याध्यक्ष पदात त्यांनी खूप चांगलं काम केलं. शिवसेनेत ते उद्धव ठाकरे यांचे एकेकाळी एकनिष्ठ होते. जेव्हा एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीमध्ये गेले ते त्यावेळेस ते त्यांच्यासोबत गेले आणि एकनाथ शिंदेंनी त्यांच्या उमेदवारीसाठी खूप प्रयत्न केले. ही जागा खरं भाजप मागत होतं आणि भाजपकडून धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक हे आपल्याला माहिती असेल की सोशल मीडियावरचे स्टार आहेत, म्हणजे त्यांचे खूप मोठे फॉलोअर्स वगैरे असे आहेत. ते कृष्णराज महाडिक तिथून तिकीट मागत होते. सत्यजित कृष्णराज महाडिक म्हणजे ते मोटोक्रॉस वगैरे, हा तेच हो, ते तिकीट मागत होते. आणि तर धनंजय महाडिक यांच्या घरातून जर तिकीट मागत असेल आणि जर पुन्हा एकदा म्हणजे सतेज पाटलांच्या विरोधात जर उमेदवार निवडून आणत असेल तर ती भाजपने त्यासाठी प्रयत्न केले, परंतु एकनाथ शिंदेंनी राजे क्षीरसागरांसाठी खूप प्रयत्न केले आणि कृष्णराज महाडिकांना मिळालं नाही. गेल्या वेळी पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांनी चांगली मतं घेतली होती, तर त्याच्यामुळे त्यांनाही तिकीट पाहिजे होतं. आणि हे दोघांची तयारी अशी होती की जर वाटल्यास आम्ही शिवसेनेत प्रवेश करतो, आम्हाला तिकीट द्या, पण त्यांना तिकीट दिलं नाही. आणि राजेश क्षीरसागर यांच्यावरच एकनाथ शिंदेंनी विश्वास दर्शवला. तर मला असं वाटतं की तो राजेश क्षीरसागर तो विश्वास सार्थ ठरवतील. आणि त्याला ही कालचा जो ड्रामा झाला, कारण काय की कोल्हापूरची जनता खूप भावनाविवश आहे. त्यांना काय की शाहू महाराज आणि हे ते सगळे त्यांच्या आदराचे विषय आहेत. तर ह्या सगळ्या आदराच्या विषयामध्ये आता मगाशी मी म्हटलं तसं बूनचे गई आहे, तर आता ते सतेज पाटील रडले काय, गहीवरले काय, तर त्याचा फार फरक पडेल असं वाटत नाही. तुम्ही अभिनय जी सांगितलं ते खूप छान पद्धतीनं हा सगळा विषय समजावून सांगितला. मला 2 मुद्दे जे जाणवले ते फक्त मी मांडतो आपल्यासमोर. एक म्हणजे खरं तर सतेज पाटलांची जी भाषा आहे ती यापूर्वी कधी अशी ऐकली नव्हती, पण काल ते बोलले ते अगदीच असंस्कृतपणाचं होतं. मी मगाशी म्हटलं तसं ते काँग्रेसच्या परंपरेला, संस्कृतीला कदाचित शोभत असेल, पण सतेज पाटील आणि कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं ते योग्य नव्हतं, सतेज पाटलांच्या दृष्टीने योग्य नव्हतं. मी अशासाठी म्हणतो की याआधी ते असं कधी या पद्धतीने कधी बोललेलं मी ऐकलेलं नव्हतं. ते अगदी कालचं जे काही धक्कादायक होतं, गादीचा मान जो आहे तो कोल्हापूरकरांसाठी सगळ्या महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. राजकारणाच्या जागी. पण मी तुम्हाला डिस्टर्ब करतो की सतेज पाटलांचे वडील डी.वाय. पाटील, तर हे सुद्धा कधी आजपर्यंत शाहू महाराजांना असं बोलले नाही. डी.वाय. पाटील किती मोठे आहेत. अगदी खरं तुमचं की डी.वाय. पाटील हे अत्यंत सुसंस्कृतपणे त्यांचं वागणं, बोलणं, चालणं अत्यंत सुसंस्कृतपणाचं आहे, हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि सतेज पाटलांनी सुद्धा यापूर्वी असं कधी बोललेलं नव्हतं, पण ते कालचं अगदी अवाक करण्यासारखं त्यांचं ते सगळं वाक्य आणि त्यांचा एकूण सगळा आविर्भाव होता. शेवटी तुम्ही म्हटलं तसं मतदारसंघात वर्चस्व जरी नसलं तरी त्या गादीविषयी संपूर्ण कोल्हापूरला, संपूर्ण महाराष्ट्राला एक अभिमान आणि आदराची भावना आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोललेलं नक्कीच कुणाला आवडणार नाहीये. राजेश क्षीरसागर इथं वरचढ ठरतील, ते निवडून येतील कदाचित, ते आपल्याला 23 तारखेला कळेल. मात्र गादीविषयी, शाहू महाराजांच्या घराण्याविषयी असं बोलणं हे कुणालाच आवडणार नाहीये. याच नोटवरती आपण आता इथं थांबूया. पुन्हा भेटूया नव्या मतदारसंघासह. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.